कोणी होतं का? मला असं का वाटलं की मला बघून कोणीतरी लपलं. राजसी नाही, पण राजसी मला बघून का लपेल? हे मला नाही सांगायचं. परवा तुला निखिलला हॉटेलमध्ये घेऊन जायचंय. मी जे सांगेन, जसं सांगेन तसंच करायचं. परवा ब्रोचा बर्थडे. येस, इट्स समीज बर्थडे, राईट? हा, मग तर काय चांगलाच मुहूर्त आहे. विशिंग यू a very, very sad birthday this year, darling. In advance. Bye. हा निकी, बोल ना. जीजू ती कुठे? ती कॉल उचलत नाहीये. मी कधीपासून तिला फोन ट्राय करते. अगं हो, ते आज नागपंचमी आहे ना, तर त्याच गडबडीत आहेत त्या आता नैवेद्य विसर्जित करायला गेलेत. फोन सायलेंटवर असेल, कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण तू बोल ना. जीजू ते निकी, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? निकी, हे बघ, तू ज्या हक्काने आणि विश्वासाने तुझ्या दीदीशी बोलू शकतेस, त्याच हक्काने आणि विश्वासाने तू माझ्याशी बोलू शकतेस, हे माहिती आहे ना तुला? जीजू मला खूप टेन्शन आलंय. आज नचिकेत दादांनी भाडेकरू पाठवलं ते जागा बघायला. नचिकेत दादांनी ऍडव्हान्स घेतलाय. सोमवारपासून राहायला येणार आहेत ते. जीजू, रविवारपर्यंतचाच वेळ आहे आपल्या हातात आणि जागेचं काहीच होत नाहीये. तू शांत हो आधी. बाबा आहेत तिथे? हो आहेत ना. दे जरा त्यांना. हा, बाबा जरा बाहेर आहे ना. काय ग? बाबा, जीजूंना तुमच्याशी बोलायचंय. माझ्याशी? काय ग, पण कशाबद्दल? बाबा सॉरी, मला काही सुचत नव्हतं म्हणून मी त्यांना सगळं सांगितलं. तू पण ना. दे आता. हा, बोला जावई बापू, बोला. बाबा, कसे आहात तुम्ही? तब्येत कशी आहे तुमची? हो ना, बरी आहे. हे बघा बाबा, मला तुमची मनस्थिती लक्षात येते, पण तुम्ही काळजी करू नका. रविवारपर्यंत तुम्हाला घर मिळवून देण्याची जबाबदारी माझी. हा, हो पण मी बघतो म्हणलं ना. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अजून किती आणि काय काय करणार आहात आमच्यासाठी? हा, ते आपण प्रदर्शन वगैरे जे करायचंय ना, आभार प्रदर्शन, ते आपण नवीन घरी करूया. हा, आत्ता काही नको. मी उद्या तुम्हाला सकाळी भेटायला येतो. आपण आपल्या एरियामध्ये घर बघायला जाऊया. तुमच्या डोक्यावर छप्पर कायम राहील याची जबाबदारी माझी आहे. चला, ठेवू मी. अहो, हा, काय झालं? टेन्शन मध्ये का दिसताय? कोणाचा फोन होता? काय करू? खरं सांगू काय ना? नाही नको. सणाचा दिवस आहे. चांगल्या मूडमध्ये आहेत अर्पिता मॅडम. फार कमी वेळा त्यांच्या वाट्याला असे क्षण येतात. अहो, काय काय झालंय? कुठे हरवलात? छान दिसताय तुम्ही. सकाळपासून 3 वेळा सांगितलंय तुम्ही.
सांगा ना, फोन कोणाचा होता? अहो ते आपले कस्टमर्स. आपण टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्यात ना परत, सगळे खुश आहेत. नक्की? म्हणजे त्यांचाच फोन होता ना? अहो खोटं का बोलू मी? ठीक आहे, चला जेवण करून घेऊ. जेवण झालं की ही जड साडी बदलायची आहे मला. आलो चालेल. हा, या लवकर. अहो, हा? काय झालं? काल रात्री तुम्ही मला काहीतरी सांगत होता ना? सॉरी, मी खूप दमलेले ना, त्यामुळे मला कधी झोप लागली कळलंच नाही. सांगा ना, काय सांगत होता तुम्ही? काल रात्री ना ते सांगायचं होतं. ते ह्याच्याबद्दल, आपल्या किचन बद्दल. समर्पिता किचन बद्दल? हा म्हणजे नाव किती छान वाटतंय बघा ना, असं समर्पिता. म्हणजे समीर अर्पिता, समर्पिता. म्हणजे असं दोन वेगळी माणसं आहेत असं वाटतच नाही. तिसऱ्या कोणाला तरी वाटेल की ही दोन वेगळी माणसं नाही आहेत, एकरूप झालेलं आहेत दोघ जण ना. हे बोलायचं होतं तुम्हाला? हो, म्हणजे बाकी विशेष काही नाहीये. अहो शपथ, हेच बोलायचं होतं. अहो, मग एवढे सिरियस का होताय? चला जेवायला. आणि हो, ते समर्पिता किचन बद्दल जे बोललात ते खरंय. सो फायनली तू सांगितलंस प्रूला सगळं. या दुसरा काहीच ऑप्शन नव्हता रे. ऑनेस्टली या मोमेंटला मला ती आणि जिजूंचाच आधार वाटतोय. आणि मी तू तर माझा सगळ्यात मोठा इमोशनल सपोर्ट आहेस. पण सलील, मोठी भावंड असण्याचं फिलिंगच वेगळं असतं ना. आय मीन, एक सेफ स्पेस असते ना, की काही झालं तरी ते सांभाळून घेतील. दी आहेच. आधी दादासोबतही असंच बॉन्डिंग होतं रे. मोठ्या भावंडांकडे कसं मन मोकळं केलं की रिलॅक्स वाटतं. आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील